नमस्कार मित्रांनो. मामाच्या गोव्याला जाऊया ह्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आलाय. ज्यावेळी याचा टीजर आला होता त्यावेळी तो तितका इम्प्रेसिव्ह वाटत नव्हता. असं वाटत होतं की काही जबरदस्तीनं अडल्ट कॉमेडी वगैरे टाकून काहीतरी त्यांनी बनवायचा प्रयत्न केलाय. जसं स्ट्रगलर्स आला तर थोडासा बेनिफिट आणि जी हिंदीमध्ये मस्ती सिरीज चालते तर असं काहीतरी करायचा प्रयत्न केला असं वाटलं होतं. पण ऍक्च्युली ट्रेलर फार सरप्राइझिंगली खूप छान निघालाय. म्हणजे ट्रेलरमध्ये तुम्हाला जे एक टिपिकल मसाला फिल्म असायला हवी आणि विथ गुड स्टोरी लाईन, काहीतरी आपलं उगाच केलेलं नाही, तर असं तुम्हाला खरंच असं वाटतं की चित्रपटाची स्टोरी लाईन पण छान आहे आणि त्याचे सगळे कॅरेक्टरची जी काही गुंफण केलेली ही सगळी खरंच खूप छान वाटते. चित्रपटाचा बेस असा आहे की हे तीन मित्र आहेत, संत्या बाबा आणि कुशा, म्हणजे संतोष जोवेकर, अभिजित चव्हाण आणि कुशल बद्रिके. हे तिघांना विजू मानेंकडे असलेले पास मिळतात गोव्याला जायची, जिथे त्यांची राहायची, खायची आणि जेवणाची मोफत व्यवस्था आहे. म्हणून हे लोक गोव्याला चाललेत. पण मग गोव्याला कोणतरी असा मित्र हवाय की ज्याचा म्हणजे बकरा हवाय की ज्याच्या खर्चावरती हे लोक एन्जॉय करू शकतात. आणि त्यांना त्यांच्या कॉलेजच्या मित्राची आठवण येते. अंकुश चौधरी यांचं पात्र असं वेंधळं बावळट असं पात्र दाखवलंय की मधी भांग पाडणारा आणि खूपच वेंधळा माणूस असा दाखवलाय. तर त्याचे काही कॉलेजचे सीन सुद्धा दाखवले की त्याचा ते कशा मजा घ्यायचे. आणि अंकुश चौधरी त्यांना जॉईन होतोय, तर मग ते सगळेजण गोव्याला फिरत असताना काय मस्ती निर्माण होते. म्हणजे ऍक्च्युली ते गोव्याला खरंच पासमुळे गेले की त्यांना पाठवलं गेले, हे थोडं सरप्राइझिंग आहे. कारण का एका सीन मध्ये महेश मांजरेकर असे म्हणतात की हे मामाला बकरा समजत होते पण मामाने त्यांचा बकरा बनवलाय. म्हणजे काहीतरी त्यांना तिथे बोलवून घेतलेलं आहे कदाचित त्याचा काही बेनिफिट करायला. चित्रपट अचानक नवीन टर्न घेतो जेव्हा अंकुश चौधरीचा डॉन लुक एकाएकी समोर येतो आणि तो तिथे एक एस्टॅब्लिश असा डॉन असल्यासारखं दाखवलंय. त्याच्या समोर एखादी काहीतरी अपोजिट पार्टी पण असणार आहे आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी ह्या तीन मित्रांचा वापर कसा केला गेलाय आणि मग हे कसे फसत गेले अंकुश चौधरीच्या सोबत राहण्यामुळे, ह्याचा सगळी ही गुंफण म्हणजे हा चित्रपट आहे. तर चित्रपटाचं कथानक उत्तम वाटतंय. ओव्हरऑल ट्रेलर बघून त्याचं जे काही फ्रेम्स असतील, कलर ग्रेडिंग आहे किंवा डिरेक्शन आहे, हे सगळं खरंच उत्तम वाटतंय. चित्रपटामध्ये मोठमोठ्या लोकांची वर्णी लागली, जसं महेश मांजरेकरांची एंट्री आहे, संजय जाधव आहेत, मकरंद अनासपुरे आहेत, मकरंद देशपांडे आहेत, प्रवीण तरडे आहेत, हास्यचित्राचे सचिन गोस्वामी आहेत. तर हे सगळे लोक आहेत. सगळे त्यांनी फन एलिमेंट्स ऍड केले. म्हणजे सचिन गोस्वामी हे कुठल्या तरी कदाचित चित्रपटाचं शूटिंग तिथे करतायत, ज्यासाठी त्यांनी ह्या तीन हिरोईन घेतल्यात. म्हणजे नेहा खान, रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले, ह्या तीन हिरोईन त्यांनी तिथे दाखवल्यात आणि त्यांची आणि ह्यांची भेट होते ह्या तीन लोकांची. आणि ठीक आहे, हिरोईन्स ऍक्टिंग मध्ये पण इम्प्रेसिव्ह इतक्या वाटत नाहीत किंवा ग्लॅमरसाठी जर घेतल्या असेल तर ग्लॅमरसाठी सुद्धा तितके इफेक्टिव्ह वाटत नाहीत. पण जितके फन एलिमेंट असायला हवेत, ह्या तीन मित्रांची केमिस्ट्री, त्यांची मज्जा मस्ती, त्यात अंकुश चौधरीचा डॉन अवतार, त्याच्यानंतर सचिन गोस्वामी आणि ही चाललेली शूटिंग ह्या तीन हिरोईनची, म्हणजे प्रवीण तरडेंना त्याच्यात पोलिसाच्या भूमिकेत दाखवलंय. आणि लास्टला हे सगळ्याला कंटाळून ते जे फसत गेलेत ह्यातून बाहेर पडण्यासाठी ते पोलीस कंप्लेंट करायचं म्हणतात प्रवीण तरडेंकडे. आणि नंतर त्या कंप्लेंट केल्यामुळे ते अजून अडकतात आणि मग कंप्लेंट मागे घ्यायला जातात. आणि मग त्याच्यातून सगळा जो काही धमाल मस्ती निर्माण होते ती या चित्रपटामध्ये दाखवले. तर ओव्हरऑल जर बघितलं ना तर चित्रपट खूप छान आहे. काही गोष्टी आता त्यांचे जे एक युएसपी आहे की स्ट्रगलर सालामध्ये खूप साऱ्या शिव्या होत्या किंवा काही असे जोक्स होते, जे बॅचलर्स वाले जोक्स होते, तर ते त्यांनी इथे थोडे फिल्टर करून म्हणजे भावना पोहोचवल्यात शिव्या न वापरता. काही ठिकाणी तुम्हाला ट्रेलर मध्ये तरी दिसतंय. तो ट्रेलर बघून वाटतं की कुठेही बोल्ड किंवा फार काही असे वल्गर शिव्या असतील असं वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही विथ फॅमिली बघू शकाल असं ट्रेलर बघून वाटतंय. तर ओव्हरऑल सगळं खूप छान केमिस्ट्री जुळून आले. संतोष जोवेकर कॉमेडीमध्ये थोडा कमी वाटतो, पण कुशल बद्रिकेचा फेस हा त्या म्हणजे फसलेला जो मित्र असतो आणि त्याच्यातनं जे हास्य निर्माण होतं, जसं आता तुम्हाला धमाल पिक्चर मध्ये जावेद जाफरीचा रोल आहे, तर तशा पद्धतीने हा परफेक्ट सूट होतोय कुशल बद्रिके. तर ओव्हरऑलच आपल्याला मराठीमध्ये एक मसाला पिक्चर अशा लेवलचा एक खूप चांगला चित्रपट बघायला मिळेल असं वाटतंय. तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.